जर समालोचन करायचं असेल तर कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. समालोचक आमच्या मंडळाला सहकार्य करायचं आहे. बॉलर कोण आहे? मी नंबर नंबर बॉलर कोण आहे तुझ्या ओळखीचं? दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी कॉमेडीने संपर्क साधायचा आहे. नाही बोल बोल आला कोणा नाही मुकेश मुकेश संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शब्द बोलत येते मुकेश. स्ट्राईकला पण आहे रे. स्ट्राईकला पण आहे स्ट्राईक. पुणे संघाचा 12वा खेळाडू कुठे असेल तर लवकरात लवकर कॉमेंट्सनी संपर्क साधावा. पहिल्या षटकामध्ये सेकंडी संघाची धावसंख्या 1 चालू सामना स्वामी समर्थक नितेश त्याचा तिसरा चेंडू सामना करते. नितेश याला सामना करेल विजेंद्र. षटकामध्ये तिसरा चेंडू संघाची धावसंख्या 1 नितेश सामना करेल विजेंद्र आणि असा चेंडू संत गतीने चाललेला सामना. आणि पंचांचा वाईट कौशल डावे संघाची धावसंख्या झाली होती 3 चालू हा सामना 30 षटकांचा असेल. पेंटू वर्सेस किवलर. षटकामध्ये चौथा चेंडू सामना करेल अनिकेत. 3 धावा चौथा चेंडू आणि आता सुंदरचा चौथा. या चौथा संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. 4
चला मला काय माहिती. हे बाबला कोण यानंतर होणार सामना येतो कलंबाई वर्सेस गदी तामाणे. दिवस असा षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या झाली आहे ते 1 गडी 13. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 1 गडी 13. स्वामी समर्थ तिरुलत वर्सेस नयन 11 पेंडू. चालू सामना. शेवटचा चेंडू. सामना जवळ आणि तो आणि हा सुंदर असा रिव्हर्स शॉट. तिन्ही चेंडू त्याने रिव्हर्स शॉट मध्ये 25 निर्णय समोर षटकार करतात. षटकार पाठोपाठ असे 2 षटकार रिव्हर्स असे 2 षटकार पाहायला भेटले आहेत ते आणि त्या बॅटमधून संघाची धावसंख्या झाली ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 1 गडी बाद. आणि ते वैयक्तिक 3 चेंडू आणि 14 धावांवरती खेळत आहे. दुसरे षटक घेऊन आहे ते मंगेश. सामना जाईल विजेंद्र. मंगेश सामना विजेंद्र. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा निर्धाव चेंडू टाकलाय मंगेशाने. 3 षटकातील हा सामना. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू. संघाची धावसंख्या 19 1 गडी बाद. विजेंद्र आऊट झाला. काय केला स्टम्पिंग धावत गेला ना. विजेंद्र गडी बाद झालाय. नवीन फलंदाज धीरज विजेंद्र यांची जागा देण्यासाठी आलाय तो धीरज. सामना करेल मंगेश. स्ट्राईकला एक इकडे आउट झाला ना. तिकडे स्ट्राईकला आणि नाही आउट इकडे गेला नाही तिकडेच. मग तो तिकडे थांबला. इकडे गेला आणि तिकडे गेला ना. आणि मंगेश यांना सामन्याकडे आणि ते दुसऱ्या षटकामध्ये दुसरा चेंडू. संघाची धावसंख्या 19 2 गडी बाद 19. आणि हा मंगेश यांचा सुंदर चेंडू होता. या एका संघाची धावसंख्या झाली 23 2 गडी बाद 20 धावा. स्ट्राईकला गेलाय तो धीरज. सामना करेल मंगेश यांना. दुसऱ्या षटकामध्ये तिसरा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं. एका संघाची धावसंख्या झाली होती 21 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. यांचा चौथा चेंडू. सामना करेल अनिकेत. अनिकेतच्या बॅट मधून रिव्हर्स असा चौथा चेंडू रिव्हर्स स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि हा षटकार लेफ्ट हँडेड बॅट्समनचा रिव्हर्स शॉटचा चौथा चेंडू. या षटकावर संघाची धावसंख्या झाली आहे 27. बॉल टाके बॉल रे तो दे. नवीन यूज अनिकेत वैयक्तिक 5 चेंडू 23 धावांवरती खेळत आहे. अनिकेत प्रत्येक चेंडू अनिकेत रिव्हर्स शॉट मध्ये होत आहे. अनिकेतने मंगेश यांचा 5वा चेंडू. सामना अनिकेत. अनिकेतच्या बॅट मधून रिव्हर्स असा 5वा चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहे या ग्राउंडवरती. 5वा चेंडू
आणि घेतला. पुन्हा असा षटकार. या षटकावर संघाची धावसंख्या झाली होती 33. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये विनोदी या संघाची धावसंख्या झाली होती 33. उमेश यांचा दुसरे सर्वाचा चेंडू आणि घेतला. एक धावला. एखाद्या संघाची धावसंख्या झाली 34. होऊ शकतात त्या समोर संघाची धावसंख्या 34. सकाळी चाललेला सामना शेवटच्या षटक. काय म्हणतात बरं स्ट्राईकला येतो अनिकेत. नॉन स्ट्राईकला येतो धीरज. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव समीर. बॉलरचं नाव योगेंद्र. सामना अनिकेत. संघाची धावसंख्या 34. योगेंद्र यांचा पहिला चेंडू हा निर्धावाचा चेंडू. योगेंद्र याचकडून पाहायला भेटत आहे आपल्याला. काय बोलू सवय नाही. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटक. दुसऱ्या चेंडू सामना अनिकेत आणि हा विवासाचा मारण्याचा प्रयत्न पण तो सकाळी ठरला नाही. अनिकेतचा हा निर्धाव चेंडू असे दोन निर्धाव चेंडू टाकले होते योगेंद्र याने. संघाची धावसंख्या 34. शेवटच्या षटक अनामानीच्या असतील सुद्धा दोन चेंडू योगेंद्र याने निर्धाव असे टाकले आणि ते सुद्धा अनिकेतच्या बॅट सोबत. आणि अनिकेतने षटकार मारला. या षटकावर संघाची धावसंख्या झाली होती 40. शेवटचे 3 चेंडू बाकी. शेवटच्या 3 चेंडूमध्ये अनिकेतच्या बॅटमधून किती धावा निघताय त्या पाहू आता. चौथा चेंडू योगेंद्र यांचा आणि हा सुंदर असा षटकार. लगातार असे 2 षटकार आपल्याला अनिकेतच्या बॅटमधून पाहायला भेटत आहे. या षटकावर संघाची धावसंख्या 46. हॅट्रिक षटकार पाहायला भेटतो का बघू अनिकेतच्या बॅटमधून. स्वामी समर्थ किवलत या संघाची धावसंख्या झाली होती 46. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 46. शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला येतो अनिकेत. योगेंद्र याला सामना करायला अनिकेत वैयक्तिक आठ चेंडू आणि 41 धावण्यावरती खेळता येतो अनिकेत. शेवटचे 2 चेंडू आणि आपण पंचा वाईट या अतिरिक्त धावधाव संघाची धावसंख्या झाली होती 47. अनिकेत वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळत आहे. त्याला 8 सेंचुरीसाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे आणि समोर 2 चेंडू बाकी आहे. क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आपल्याला. पेंढऱ्या खेळाडूकडून या 2 धाव संघाची धावसंख्या झाली 49. अनिकेत 43. चेंडू अनिकेतला वैयक्तिक 9 चेंडू होते 43 धावांवरती खेळत होते अनिकेत. आणि आज भाग संघाची धावसंख्या झाली 49 जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं आहे ते पेंढऱ्या संघाला. 18 चेंडू आणि 50 धावा. अनिकेत याने वैयक्तिक आपल्या 9 चेंडू मध्ये 42 धावा केल्या आहेत त्या आपल्या स्वामी समर्थ किवलत या संघासाठी. यापुढे समालोचन करण्याचा आमचे सहकारी मित्र आले
वेज अँड फिटिंग आहे नाही नाही नाणेफेकीचा कौल लागतोय कलमई संघाच्या बाजूने तरी लागलीच आपला निर्णय मंडळाला सांगायचा आहे धन्यवाद तर जाऊया सामन्याकडे तर चालू असलेला सामना रेनी 220 वाजता स्वामी समर्थ तीर्लोट मंडळाचे समाजसेवक बॉल ताब्यात घ्या तू जरा तर स्ट्राईक वरती मात्र अजय आणि नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील तर सामना करतील धीरज याच्या गोलंदाजीचा आपल्या संघासाठी पहिलं वैल शतक हाताळताना दिसेल धीरज चांगली अशी संयमी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी तिचा मात्र गोलंदाजी मार्ग होती धीरज धीरज तू अजय स्ट्राईकला अजय स्ट्राईकला स्वप्नील तर 50 धावांचा पाठलाग करताना मला धीरज स्ट्राईक वरती अजय नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील मारा करतील धीरज उलट पद्धतीचा चेंडू मिस होतो आणि शेअर दे ना दांडी गुल अजय स्वतःच माघारी परतलाय बरोबरच चांगली गोलंदाजी संघासाठी धीरजाच्या मार्फत तर पहिला गडी गमावलाय तो पेंड्री या संघाने अजयच्या स्वरूपात अजयची जागा देण्यासाठी मैदानात नयन
खरोखर चांगला चेंडू निर्धाव जातोय. मला वाटतं पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पेंटी संघाची धाव संख्या होते ती 1-1. 50 धावांचं थोडे मोठे प्रहार करावे लागतील. काहीचा चेंडू समजत नाही आहे तो स्वप्नील यांना. आणि धीरज बरोबर चांगले शतक हाताळताना दिसतोय मैदानात. धीरज ती स्वप्नील 4 चेंडू आणि फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. एक गडी बाद केलाय पेंटी संघाचा. पद्धतीचा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू यावरती मात्र एकच धाव निघते. एक धावेने संघ पोहोचवतो 2 या धाव संख्येवरती. मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पेंटी संघाची धाव संख्या होते ती 2. आता मात्र 13 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण असेल. थोडे मोठे प्रहार करावे लागतील संघाला विजयश्री घोषित करून घेण्यासाठी पेंटी संघाला. आणि मला वाटतं शतक समाप्तीची वेळ होते पंचांकडून. बरोबर चांगलं असं शतक हाताळला आहे ते धीरज याने. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 48 धावा घडवाव्या लागतील नयनी गोल पेंटी संघाला. बॉलर नेम प्लीज. श्रेयस भाडी. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येतोय तो श्रेयस घाडी. सामना करतील स्वप्नील. स्वप्नील याच्या खांद्यावरती बरीच जबाबदारी असेल आपल्या संघाला विजयी घोषित करून घेण्यासाठी. खूप मोठे प्रहार करावे लागतील परंतु धाव चेंडू जातोय त्या दरम्यान. धाव संख्या जितल्या तिथे 2 धावा नयन 11 पेंटी संघाला. थोडे मोठे फटके खेळावे लागतील संघाला जिंकून देण्यासाठी. तेव्हा मी घरी चांगल्या पद्धतीचा चेंडू यावरती मात्र एक धाव कंप्लीट होत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होऊ शकत. या एके धावेनुसार संघ पोहोचतो 3 या धाव संख्येवरती. मला वाटतं उर्वरित 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. श्रेयस आपल्या गोलंदाजी मार्कवरती 3रा चेंडू टाकण्यास सज्ज. सामना करतील नयन प्रथमच. खरोखर चांगल्या पद्धतीचा चेंडू यावरती मात्र 4 धावा. थोडस मिसफील्ड होते आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकाकडून. त्याचा फायदा होतोय नयन 11 पेंटी संघाला. या 4 धावेची संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. श्रेयस आपल्या गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. श्रेयस टू नयन. यावरती एक धाव तर निघाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस मिसफील्ड होते आउटफील्ड मध्ये. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांची संघ पोहोचतो 9 या धाव संख्येवरती. श्रेयस आपल्या गोलंदाजी मार्कवरती. 4 बॉलर आहे ना. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. हलकीशी कट घेऊन गेलेला चेंडू यावरती मात्र एकच धाव. एके धावेने संघ पोहोचतोय तो 10 या धाव संख्येवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 40 धावा. थोडस अशक्य असं वाटणारं आव्हान मात्र स्वप्नील. खरोखरच चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल आणि तो षटकार पाहायला मिळतोय. कल्पनिक असा षटकार या 6 धावेची संघ पोहोचतोय 16 या धाव संख्येवरती.
समोर तिरलोकच्या संघाने जिंकतोय 4 चेंडू आणि 31 धावा. यावरती पण मात्र निर्धाव चेंडू वाईच्या स्वरूपात 1 धावा. ह्या 1 धावांशी संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 30 धावा. 3 बॉल 30. मला वाटतं फक्त औपचारिकता मैदानात पेंडी संघाकडून होताना दिसते. 3 चेंडू 30 धावा आणि खरोखरच चांगला हा टटवलेला चेंडू 6 धावा नक्कीच मिळतील नयन याला. या षटकारांची गरज काही वेळापूर्वी होती. आता मात्र सामन्याचं समीकरण बनते येते. आज 2 चेंडू 24 धावा. दोन चेंडू आणि 24 धावांची गरज असेल नयन 11 पेंडी संघाला जिंकण्यासाठी. आणि खरोखरच चांगली फलंदाजी करताना दिसतोय परंतु थोडी लेट. कणकणीत षटकार या 6 धावांशी संघ पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती.